आमच्या प्रत्येक आईने बालपणावती लेकरावर संस्कार केले पाहिजेत. संस्कार केला रामच्या आईने, म्हणून तर मर्यादा पुरुषोत्तम वनवासाला जात आहे. राघव, उद्या जर या कौशल्याने तुझ्याचवर प्रेम केलं आणि माझ्या 3 लेकरावर मी प्रेम केलं नाही, तर सगळी अयोध्या मला नाव ठेवेल, कौशल्या स्वार्थी, फक्त तिच्याच लेकरावर प्रेम करते, सवतीच्या लेकरावर प्रेम करत नाही. माहिती तुम्हाला रामप्रभूने एवढा त्याग का केला? कोणाची? श्यामची आई. म्हणा, श्यामची आई. एक रामची आई आणि दुसरी आमची आई. श्यामची, रामची आणि आमची, 3 आया तुमच्या समोर मांडती मी. आईने आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्याच्या नंतर नहानीच्या दगडावर उभा होता तो. त्याने सांगितलं, आई मला घरात जायचंय ग. जा ना श्याम. पण आई, मी आंघोळ केली ना, आणि दगडावरून घरात जाईपर्यंत मध्ये माती आहे ना, माझ्या पायाला लागली तर माझे पाय घाण होतील ना आई. मग असं कर ना, तू तुझा पदर खाली पसर, मी माझा पाय त्याच्यावर ठेवतो, मग माझ्या पायाला घाण नाही लागणार, मग मी घरात जाईल. सांगू का नको? सांगू ना. माझ्या पायाला घाण लागेल, मग तू तुझा पदर पसर, मी तुझ्या पदरावर पाय ठेवून घरात जातो, मग माझे पाय घाण नाही होणार. आईने स्वतःचा पदर पसरला. आईने स्वतःचा पदर पसरला आणि नहाणीच्या दगडावर उभा असलेला श्याम, त्या श्यामने पाऊल ठेवला आईच्या पदरावरती. पदरावर पाऊल ठेवला आणि दाराच्या असं पायरीवरती पाऊल ठेवला त्याने. पदर आपला उचलून घेत असताना खांद्यावर आईने जगातला सगळ्यात मोठा संस्कार श्यामला केला. साने गुरुजी एवढं सुंदर वर्णन करतात. आई म्हणे, श्याम, सगळ्या आया ऐका, सगळ्या आया ऐका. आई म्हणे, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस, पायाला घाण लागू नये म्हणून एवढी काळजी घेतोस. ऐक श्याम, उभ्या आयुष्यामध्ये जेवढी पायाला घाण लागू नये म्हणून तू काळजी घेतोस ना, उभ्या आयुष्यात तेवढी चरित्राला घाण लागू नये म्हणून सुद्धा काळजी घे. स्वतःचं चरित्र कधीच मलिन होऊ देऊ नकोस. स्वतःच्या चरित्राला आणि मनाला सुद्धा घाण लागू देऊ नकोस. आईनं केलेला संस्कार हा. एक श्यामची आई, दुसरी रामची आई. रामची सांगते ना एकदा, ऐकायची ना. रामची सांगते, मग आमची सांगते. रामची आई. राम म्हणजे कोणता गल्लीतला चित्रपटातला राम नाही बरं का, रामायणातला राम, कौशल्येचा राम. माहिती तुम्हाला रामप्रभूने एवढा त्याग का केला? हे सगळे संस्कार भेटले ते आईकडून भेटले, माता कौशल्यमुळे भेटले. 8 वर्षाचे होते रामप्रभू. एकदा 8 वर्षाचे होते रामप्रभू आणि कौशल्यामाच्या भेटीला जात असताना रामप्रभूने दारातून विचारलं, मा, मी आत येऊ का? आत येऊ मी? त्यावेळी कौशल्यामा म्हणते, राम, राघव. कौशल्यामा राघव म्हणायची, राघव, आईच्या घरात येत असताना लेकराला विचारावं लागतं का? त्यावेळी रामप्रभू म्हणतात, मा, जसं लेकराला आईकडे जात असताना कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही. मा, आईला लेकरावर प्रेम करायला कोणाला विचारावं लागतं का? नाही राम. पण आडवा का बोलतोस? आडवा नाही बोलत मामी, आडवा नाही बोलत. मा, तू माझ्या 3 भावावर जेवढं प्रेम करतेस ना, तेवढं माझ्यावर नाही करत तू. त्यावेळी कौशल्याच्या डोळ्यात पाणी आलं. हा राघव, मी लखन, भरत आणि शत्रुघ्नवर जेवढं प्रेम करते ना, नाही करत तेवढं तुझ्यावर. दोषी मी तुझी, नाही करत तुझ्यावर प्रेम. पण का प्रेम करत नाही राघव माहिती तुला? कारण या अयोध्येतली मी मोठी सोने, मी मोठी महाराणी, आणि या रघुकुलाची मी मोठी सोने, आणि मोठ्या सोनेवर फार जबाबदाऱ्या असतात. बरोबर आहे ना? मोठ्या सोनेवरती फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात. राघव, उद्या जर या कौशल्याने तुझ्याचवर प्रेम केलं आणि माझ्या 3 लेकरावर मी प्रेम केलं नाही, तर सगळी अयोध्या मला नाव ठेवेल, कौशल्या स्वार्थी, फक्त तिच्याच लेकरावर प्रेम करते, सवतीच्या लेकरावर प्रेम करत नाही.
मला नाव ठेवील अयोध्या. राघव, माझं प्रेम माझ्या 3 लेकरावर आहे. तुझ्यावर प्रेम करायला तुझ्या 2 आया आहेत ना, सुमित्रा आणि कैकेयी. तुझ्यावर प्रेम करायला तुझ्या 2 आया आहेत ना. मी सर्वात जास्त प्रेम माझ्या 3 लेकरावरती करते. राघव, आज एक वचन देशील मला? हा मा. देशील राघव? हा मा. उभ्या आयुष्यामध्ये तुझ्या डोळ्या देखत प्रसंग कोणताही असो, पण आपल्या 3 भावावरती कधी दुःख येऊ देऊ नको राघव. आपल्या 3 भावावरती कधीच दुःख येऊ देऊ नको. आपल्या आईच्या चरणाला मिठी घातली आणि रामराया कौसल्याच्या पायावर डोकं ठेवून रडतात. मा, आज कौसल्याचा राम तुझ्या पायाची शपथ घेतो मा, उभ्या आयुष्यामध्ये 3 भावाला कशाचीच कमतरता पडू देणार नाही. माझ्या 3 भावाला कशाचीच कमी पडू देणार नाही. संस्कार केला रामच्या आईने, म्हणून तर मर्यादा पुरुषोत्तम वनवासाला जात आहे. माय कैकेयी ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा. दुसरी रामची आई आणि तिसरी आमची आई. आमची आई, आमच्या प्रत्येक आईने बालपणावती लेकरावर संस्कार केले पाहिजे. तुम्हाला माहिती नंतर 2 भाऊ वेगळे का होतात? याला कारण कधी कधी आपण असतो. आपण म्हणतो धाकट्याला, हे बघ पप्या, दादा बाहेर गेले नाही तर चॉकलेट खाऊन घे, चॉकलेट खाऊन घे, दादा आला का मागत असतो. चॉकलेट खाऊन घे, दादा आला का मागत असतो. तो पक्क डोक्यामध्ये असं बसूनच ठेवतो आणि मोठा झाला का तो म्हणतो आपल्याला दादात राहायचं नाही, आपल्याला वेगळं निघायचं. रात्री कीर्तन होतं आमचं हिंगोलीला. 4 वर्षाचं पोरग होतं. त्याला दुसरा भाऊ झाला आणि ते पोरग मारायला लागले त्या ताने लेकराला, म्हणून त्याला इकडे घेऊन आले. महाराजांनी विचारलं त्याला, खरी घडलेली घटना आहे. महाराज म्हणले, का रे बाबा, बाळा तुला भाऊ झाला का बहीण झाली? तो म्हणे, अंकल मला भाऊ झाला आणि इस्टेटमध्ये हिस्सा झाला. एवढे टीच भरली लेकरं पहा तुम्ही, आपले शिकतात ते सगळं. खरं तर आज गावोगाव प्रौढ संस्कार शिबिर झाले पाहिजे. लहान्या लेकराला बाबा संस्काराची गरजच नाही. श्री गुरूंच्या मुखातलं वाक्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा म्हणतात, लहान मूल म्हणजे अज्ञानी ब्रह्म. ते आहे ब्रह्म पण त्याला माहिती नाही आपण ब्रह्म आहे म्हणून. आज गावागावात प्रौढ संस्कार शिबिर झाले पाहिजे. लहान लेकराला संस्काराची गरजच नाही. आज आपण जसं वागतो ना ते तसं वागतात. जोपर्यंत लेकरू लहान आहे, जोपर्यंत तोपर्यंत त्याच्या जीवनरूपी पिशवीत आणि खिशात एक एक संस्काराची वस्तू ठेवण्याची जबाबदारी आपली. लहान लेकरू एक एक संस्कार टाका त्याच्या पिशवीत. कदाचित मोठं झाल्यानंतर तुम्ही टाकलेल्या वस्तू उशिरा निघतील, पण ज्यावेळी निघतील त्यावेळी त्या काम दाखवल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना? मोठा झाल्यानंतर वयात येतो ते त्याच्या मनाने खिशात काही गोष्टी ठेवतो. मग एखादी तंबाखूची पुडी ठेवन तो, एखादी डबी, एखादी बाटली, थम्सअप, कोको कोला, मिरिंडा, माझा तुझा. अरे कमी डोकं लावी जाऊ नका तुम्ही कथेत आल्यावर. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे.